एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, टी-ई-टी भरतीचे जे काही पेपर्स आहेत मित्रांनो, हे पुढे गेलेले आहेत पहा. आता पुढे गेलेले आहेत म्हणल्यावर आपण हातपाय गाळायचे का नाही, तर आपण अजून जोमाने आपल्याला अभ्यास करायचा आहे, अजून जोमाने आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची पहा. आता उलटा आपला अभ्यास कमी होता म्हणून आपल्याला टाईम भेटला असा आपण विचार करायचा आहे आणि जोमाने परत प्रयत्न चालू करायचे आहेत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनसुद्धा आपली फास्ट रिव्हिजनची PDF नसेल घेतली तर लवकरात लवकर घेऊन टाका. देवाने अजून एक आपल्याला चान्स दिला आहे बा. 399 रुपयाची मित्रांनो ही PDF असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काही फोनपे नंबर आहे त्यावरती पेमेंट करायचं आहे. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला ही PDF पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे या PDFमध्ये तुम्हाला सर्व विषय कव्हर केलेले असणार आहेत. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील ज्यावर भरपूर वेळा प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि विचारले ते सगळे पॉईंट तुम्हाला त्या PDFमध्ये मिळून जातील. लवकरात लवकर सर्वांनी घ्यायचे. लगेच फोनपेमध्ये जायचं मित्रांनो. 399 रुपये आपण कुठेही खर्च करतो, परंतु या ठिकाणी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा, नक्कीच तुम्हाला फायदा होऊन जाईल. पहिला प्रश्न मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण एक टी-ई-टी भरतीसाठी WhatsApp ग्रुपसुद्धा तयार केला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जॉईन करा. आणि जॉईन होता येत नसेल तर मला SMS करा WhatsAppला, मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. पहिला प्रश्न मित्रांनो, की खालीलपैकी कोणती व्याख्या बाल विकासाकडे अंगुली निर्देशित करते? तर पहा मित्रांनो, बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत. दुसरा ऑप्शन आहे पहा, बालविकास गर्भधारणेपासून पौगंड अवस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. जर लहान बालकांना आईवडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो, पण जर बालक ह्या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात. तर मित्रांनो, वरील सर्व हे विधाने योग्य आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बालविकासासंबंधित नसलेला लेखक कोणता आहे? चला, त्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर F.W. टेलर याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 F.W. टेलर आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा टिंबटिंब आहे. तर शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा कसा आहे? सांगा पटकन. तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर अनुभव केंद्रित आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 अनुभव केंद्रित आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. चारित्र्याचा विकास कशामुळे होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, चारित्र्याचा जो काही विकास आहे हा ऑप्शन क्रमांक 3 नैतिकतेमुळे होतो पहा. लक्षात ठेवा, नैतिकता. 5 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. खालीलपैकी अध्यापनाचा कोणता स्तर नाही? तर कोणता स्तर नाही? तर विभेदीकरण स्तर हा अध्यापनाचा स्तर नाही. बाकी स्मृती स्तर, चिंतनशील स्तर आणि समजण्याचं स्तर हे सगळे अध्यापनाचे स्तर आहेत पहा. व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीतून घडून येते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण. ऑप्शन क्रमांक 4 आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी टिंबटिंब हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. तर लक्षात ठेवा काय आहे? तर समाज परिवर्तन. ऑप्शन क्रमांक 2 समाज परिवर्तन मित्रांनो शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे, शालेय गणवेशाच्या माध्यमातून कोणत्या मूल्याची जपवणूक होते? तर ममता. ऑप्शन क्रमांक 3 ममता आपल्या या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. काय? ममता. नेक्स्ट आहे पहा, मूर्त सक्रिय अवस्था बालकाच्या कोणत्या वयामध्ये असते? तर 7 ते 12 वर्ष. मित्रांनो लक्षात ठेवा, 7 ते 12 वर्ष आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम विकसन ही प्रक्रिया कशी आहे? काय प्रश्न आहे? अभ्यासक्रम विकसन ही प्रक्रिया कशी आहे? तर ही मित्रांनो अखंड प्रक्रिया आहे. कशी? अखंड प्रक्रिया. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजेच टिंबटिंब. तर त्याचा विकास करणेच म्हणजे मित्रांनो शिक्षण होईल. लक्षात ठेवा मित्रांनो, त्याचं उत्तर होईल शिक्षण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, परिणामकारक शिक्षण होण्याकरता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? तर मित्रांनो, विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याचं व टिकवून धरण्याचं कौशल्य. ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापन कौशल्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर मित्रांनो, वर्ग व्यवस्थापन आणि कौशल्य, संप्रेषण कौशल्य, कथन कौशल्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्वचा या ठिकाणी समावेश होतो पहा. उलट सुलट बाजू मांडणे, विधानांचं खंडन करणे, समर्थन करणे या बाबी कशामध्ये येतात? तर या बाबी मित्रांनो वाद विवादामध्ये येतात. कशामध्ये? वाद विवादामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अध्यापन म्हणजे काय? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अध्यापन म्हणजेच काय? तर अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. ऑप्शन क्रमांक 4 अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्र विकासासाठी टिंबटिंब. तर भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक वाढावी. काय करावी? शिक्षणामधली गुंतवणूक वाढवली पाहिजे.
शिक्षणाने व्यक्तींचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये मात्र फक्त कशाचा विचार केला जातो? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 बौद्धिक विकास याचं बरोबर उत्तर आहे पहा. आपल्या सर्वांना माहिती आहे आता परीक्षा पुढे गेलेली, त्यामुळे परीक्षा पुढे गेली म्हणून आपण हातपाय गाळायचे का नाही, तर आपण अजून जोमाने अभ्यास करायचा आहे आणि अजून चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी चांगला आउटपुट काढायचा आहे पहा. तर मित्रांनो पहा, आपल्याला काय करायचं आहे आता, ही जी काही फास्ट रिव्हिजनची PDF आहे ही लवकरात लवकर घेऊन टाका पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल किंवा जे काही महत्त्वाचे सामाजिक शास्त्र असतील, हे सगळे पॉईंट तुम्हाला हायलाईट करून महत्त्वाचे MCQ असतील, वन लाईनर असतील मी तयार केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. ₹399 मित्रांनो याची किंमत असणार आहे पहा. हे पैसे आपण कुठं पण खर्च करतो, योग्य ठिकाणी हे पैसे लावा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. आता कमी वेळेमध्ये आता आपल्याला वेळ भेटला म्हणल्यावर आपल्याला पूर्णपणे खचून जायचं नाही, परीक्षा रद्द झाली म्हणून, तर पूर्ण जोमाने तयारीला लागायचं आहे पहा. निगेटिव्ह विचार पूर्णपणे काढून टाकायचे आणि पूर्ण मन लावून अभ्यास करायचा आहे पहा. नक्कीच यश आपले आहे पहा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, नक्कीच होईल. आता जे काय आपल्याला दिवस भेटलेले आहेत पहा, या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस करायचा आहे, दिवसाची रात्र एक करायची आणि अभ्यास करायचा आहे पहा. पूर्ण जोमाने अभ्यास करायचा आहे. एक सुद्धा मिनिट आपल्याला वाया घालायचा नाही मित्रांनो. जे काही आपण वाचलंय आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन ॲड करण्यास सांगतो की आपले PDF नक्की घ्या तुम्ही. रोज एक जरी PDF वाचली तर पेपर येईपर्यंत नक्कीच आपल्या या ठिकाणी चांगला स्कोर येईल आणि आपल्याला पासिंगसाठी नक्कीच मदत होईल पहा. त्यामुळे मित्रांनो कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो या ₹399 PDF असणार आहे मित्रांनो. आपले हे पैसे कुठं पण खर्च होतात. साधा आपण नाश्त्याला गेलो किंवा बाहेर कुठं पुढे फिरायला गेलो तरी पेट्रोलला जातात. त्यामुळे पैशाकडे पाहायचं नाही. आता जो वेळ भेटला आहे वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF मित्रांनो ह्या पाठवून देईल पहा. टिंब हा द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीमधील पायऱ्या आहेत. तर कोणत्या आहेत मित्रांनो? वरील सर्व. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे पहा. विद्याभारती या शिक्षण प्रक्रियेमधील पायरीमध्ये शिक्षकाची भूमिका मित्राची मार्गदर्शकाची असते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 उच्च माध्यमिक शिक्षण. ऑप्शन क्रमांक 3 उच्च माध्यमिक शिक्षण याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे टिंब असतो. तर पहा 2.5 ते 6 वर्ष असतं पहा. 2.5 ते 6 वर्ष आपले याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्ययन व अध्यापनावर टिंब यांचा परिणाम होतो. तर पहा मित्रांनो शारीरिक घटक, सामाजिक घटक आणि परिसर घटक. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. वर्गात जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे चांगले. कारण याचं कारण काय मित्रांनो कमी विद्यार्थी असण्याचं? तर या ठिकाणी पाहिलं तर 3 विधानं बरोबर आहेत पहा. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी मदत होते पहा. प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येतं आणि प्रत्येकाचा समस्या समजून घेता येतात. म्हणजे 1, 2, 3 विधानं याचं योग्य आहे पहा. शालेय घटक अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करतात. तर कोणते आहेत मित्रांनो? लक्षात ठेवा. शिक्षकाचे व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं योग्य आहे पहा. 1, 2 आणि 3 शिक्षकाचे विषयातील सखोल ज्ञान आणि अध्यापनाचं नियोजन याचं योग्य उत्तर आहे पहा. शाळेचा परिसर कसा असावा? शाळेचा परिसर मित्रांनो कसा असला पाहिजे? तर लक्षात ठेवा. तर मित्रांनो शाळेमधलं वातावरण शांत, निरोगी आणि खुलं असलं पाहिजे. शाळेमध्ये हमरस्ता नसावा कारण त्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. शाळेजवळ मित्रांनो क्रीडांगण असावं, झाडे असावी बरोबर आणि शाळेभोवती पटांगण असावं. म्हणजे हे ऑप्शन सगळे बरोबर आहेत पहा. शिक्षकाने टिंब बघा शिक्षकाने टिंब तर काय? शिक्षा आणि पारितोषिकांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करावा. पुढचा प्रश्न मित्रांनो अवधान आणि अभिरुची या काय आहेत? तर मित्रांनो एकाच नाण्याच्या काय आहेत? ह्या 2 बाजू आहेत पहा. ते वर्षातून किती वेळा पालक सभेचं आयोजन केलं जातं? तर मित्रांनो 2दा. प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये प्रत्येकी 1 वेळा याचं योग्य उत्तर आहे पहा. एका पालकाने तुमची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली आहे तर आपण काय केलं पाहिजे? तर लक्षात ठेवा मित्रांनो काय केलं पाहिजे? तक्रारीचं स्वरूप पाहून आपल्याला पालकाची या ठिकाणी भेट घ्यायची पहा. तुम्ही एका शाळेचे मुख्याध्यापक आहात. एक शिक्षक आपलं अध्यापन कार्य व्यवस्थित करीत नाही हे आपल्याला माहीत झाले तर बघा त्याच्या वर्गाला अचानक भेट द्यायला आणि त्याच्या कार्याची पाहणी करून त्याचा निर्णय आपण घ्यायचा आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की रमेश परवा दिल्लीला पोहोचला या वाक्यामधील परवा शब्दाची जात कोणती आहे? तर मित्रांनो कोणती पहा? क्रियाविशेषण. ऑप्शन क्रमांक 2 क्रियाविशेषण याचं बरोबर उत्तर आहे पहा. मनीषा इयत्ता 7वी मधील सर्वात हुशार मुलगी आहे या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी स्वार्थ आहे पहा.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मांजर झाडावर चढले या वाक्यामध्ये कोणतं अव्यय आलेलं आहे पहा. तर शब्दयोगी बघा, झाडावर या ठिकाणी चिटकून आलेलं आहे, त्यामुळे हे झालं मित्रांनो शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील वाक्यामध्ये अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 3, आई देवपूजा करीत असेल, हे काय मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळी वाक्य पहा. नितीन गृहपाठ करीत होता या वाक्यामधील काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर नितीन गृहपाठ करीत होता यामध्ये कोणता काळ आलेला आहे. तो ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ आपलं बरोबर उत्तर आहे पहा. आई बाबा ग्रंथालयात गेले आहेत या वाक्यामध्ये कोणता काळ आला आहे. तर मित्रांनो पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ आलेलं आहे पहा. आम्ही कॅरम खेळत आहोत या वाक्यामध्ये कोणता काळ आहे. आम्ही कॅरम खेळत आहोत. तर मित्रांनो यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भूतकाळ आपल्याला याचं बरोबर उत्तर आहे पहा. खाली आकृतीमध्ये एक म्हण लपलेली आहे, ती ओळखून त्या म्हणीतील सुरुवातीपासून दुसरा आणि शेवटून दुसरा अक्षर कोणता आहे. तर लक्षात ठेवा खेळ याचं बरोबर उत्तर आहे पहा, खेळ. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारोत्तोलनांना स्नायूंच्या बळकटीसाठी खालील प्रकारच्या आहाराची अधिक आवश्यकता असते. तर मित्रांनो कोणत्या प्रकारच्या आहाराची अधिक आवश्यकता असते. तर मित्रांनो लक्षात ठेवा प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आपलं भेटणं खूप गरजेचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रेखाची आई टिंबटिंबसाठी दररोज तलावातून आणलेल्या पाण्यामध्ये तुरटी फिरवते. तर बघा हलक्या विरघळलेल्या कणांना निवळण्यासाठी याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी स्वयंपाक करण्याची कोणती पद्धत योग्य आहे. तर मित्रांनो भाज्या स्वच्छ धुण्यानंतर कापणे ही पद्धत काय पहा योग्य आहे पहा. खालीलपैकी कोणती जोडी वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये साम्य दर्शवते. तर मित्रांनो वाढ आणि प्रजनन आपलं याचं बरोबर उत्तर आहे काय, वाढ आणि प्रजनन याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणती जोडी वनस्पती व प्राणी यांच्यातील साम्य दर्शवते. तो ऑप्शन क्रमांक 3 वाढ आणि प्रजनन आपलं याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मासे असते त्या ठिकाणी हवेचा पंप ठेवला जातो. तर का हवेचा पंप, तर बघा अधिक ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळण्यासाठी हवेचा पंप ठेवला जातो पहा. एखाद्या माशाला उकळून थंड केलेल्या पाण्यामध्ये ठेवल्यास तो मरतो, याचं कारण काय असतं. तर बघा ऑक्सिजन रहित पाणी असतं त्याच्यामुळे ते मरतं पहा. भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला मानलं जातं. तर मित्रांनो मुंबईला मानलं जातं. भारतामध्ये सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं आहे. तर मावशीराम हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. रेगुर मृदा कशाच्यासाठी उपयुक्त आहे, तर कापसाच्या पिकासाठी उपयुक्त आहे मित्रांनो. जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणतं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जंगलाची तोड होणं. चंदनाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी होतं किंवा कोणत्या राज्यात होतं. कर्नाटकमध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. दक्षिण भारतामध्ये सर्वात लांब नदी कोणती आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा गोदावरी आपलं याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा गोदावरी याचं काय पहा योग्य उत्तर आहे. नागार्जुन सागर धरण हे कोणत्या नदीवरती आहे. तर कृष्णा नदीवरती आपलं याचं बरोबर उत्तर आहे काय, कृष्णा नदी. दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत. तर दासबोध या ग्रंथाचे कर्ते आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रामदास याचं काय पहा योग्य उत्तर आहे काय, रामदास. पुढचा प्रश्न आहे पहा, सिंदखेडचे जाधव टिंबटिंबचे वंशज होते. तर बघा कोणाचे वंशज होते, तर देवगिरीचे यादव याचं काय पहा योग्य उत्तर आहे, देवगिरीचे यादव. वैचारिक जागरूकतेला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो, प्रबोधन असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 प्रबोधन. प्रयोग करा असा संदेश कोणी दिला. तर रॉजर बेकन मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा काय, रॉजर बेकन. नेक्स्ट विकासावर परिणाम करणारे घटक म्हणजे. तर लक्षात ठेवा मित्रांनो अनुवांशिकता. काय मित्रांनो याचं उत्तर अनुवांशिकता आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. सार्वजनिक संपत्तीचं संरक्षण करणं ही जबाबदारी कोणाची आहे. ही जबाबदारी मित्रांनो सरकार आणि नागरिकाची पण आहे पहा. शिक्षण संबंधित असते. तर मित्रांनो शिक्षण कशा संदर्भात असते. तर पहा बालकाशी आणि पर्यावरणाशी. पर्यावरण शिक्षणाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो अहमदाबाद या ठिकाणी पहा पर्यावरणीय शिस्तीमुळे टिंबटिंब. तर पहा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. पर्यावरण शिक्षणाचे इतर कार्यक्रम म्हणजे. तर मित्रांनो इतर कार्यक्रम म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक 3 सामाजिक वनीकरण. वनीकरणाचा उद्देश काय आहे. तर वनीकरणाचा उद्देश मित्रांनो वरील सर्व पहा पर्यावरण संवर्धन, पर्यावरणाची गुणवत्ता टिकवणे आणि जैवविविधता टिकवणे. इथपर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो.
आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. ₹399 तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, Google पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी आहे बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.